हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन। आज आपण बनवणार आहोत मोत्याचे कानातले, तेही अगदी सोप्या पद्धतीने। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। तर सुरुवातीला आपल्याला जे मोत्याचे कानातले बनवायचे आहेत तर त्यासाठी लागणारे मटेरियल हे आपल्याला असे स्तूड मिळतात। म्हणजे याच्यावरती आपण कानातल्याचे फ्लॉवर जे आहेत आपण बनवणारे मोत्याचे ते याच्यावरती आपण पॅक करणार आहोत। हे जे स्तूड आहेत त्याला मागे असं हुक असतं पहा। आपल्याला काय करायचं आहे, या साईडनी हे जे होल दिसतात बारीक बारीक, एक मिनिट मी झूम करून दाखवते, थोडंसं पुढे घेऊन दिसतंय असे त्याच्यामध्ये होल असतात ना, आपल्याला यामधून तारा पास करायचे आहेत म्हणजे कानातल्याच्यावरती पॅक होईल। 0 साईजचे गोल्डन बीड्स, त्यानंतर क्रिस्टल घेतलेत। मी ॲक्च्युली 2 फ्लॉवर बनवणार आहेत आणि 2 फ्लॉवरचे कानातले बनवणार आहे, त्यासाठी मी रेड आणि ग्रीन असे 4 घेतलेले आहेत हे। त्यानंतर 5 mm चे मोती, हे आपल्याला ह्याचे फ्लॉवर बनवायचे आहे। त्यानंतर कटर, राउंडर आणि ही 0.3 mm ची गेज तार आपल्याला लागणार आहे रॅपिंगसाठी। तर आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया। सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्या अर्ध्या हाता एवढी आपल्याला तार कट करून घ्यायची आहे। इथून मी कट करते। आता पहा, ही जी आपण तार कट करून घेतली त्याला आपल्याला इथे पीळ द्यायचा आहे शेवटी। असा पीळ दिल्यानंतर म्हणजे आपला मोती खाली गळत नाही, त्यासाठी असतं। याच्यामध्ये आपल्याला हा 5 mm चा एक मोती टाकायचा। त्यानंतर एक गोल्डन बीड्स टाकला, पूर्ण एंड पर्यंत आणायचा। गोल्डन बीड्स बाजूला घ्यायचा आणि आपल्याला तार अशी खाली पास करून घ्यायची आहे। पहा, या पद्धतीने पॅक झाला। आता सेम प्रोसेसने आपण काय करणार आहोत, दुसरा मोती, म्हणजे आपल्याला एकूण 7 मोत्यांचं फ्लॉवर बनवायचं आहे, म्हणजे ते गोल होऊन जाईल। पुन्हा एकदा मी गोल्डन बीड्स टाकते। गोल्डन बीड्स साईडला आपल्याला अंगठ्याच्या सहाय्याने दोन्ही मोती एकत्र जुळवायचे आहेत म्हणजे पॅक बसेल। आता बघा आलं, असं मी 7 मोत्यांचे बनवते। त्या पद्धतीने मी असे 7 मोत्यांचा फ्लॉवर बनवून घेतला आहे, तुम्ही पाहू शकता असं। आता आपल्याला काय करायचं आहे, हा पहिला मोती आणि जिथे आपली ही माळ संपली हा मोती असं दोन्ही एकत्र घेऊन, पण त्याआधी आहे ना आपण ज्यावेळेस मोती खाली न गळण्यासाठी इथे थोडीशी तार सोडली होती, तर हिला आपण पहिल्यांदा थोडीशी कट करून घेऊया म्हणजे आपल्याला कुठेही लागणार नाही। ठीक आहे, या पद्धतीने। आता काय करायचं, हे आणि हे आपल्याला असं दोन्ही एकत्र धरून 2 वेळा राऊंड करायचं आहे आणि प्रत्येक 2-2 मोत्याला आपल्याला नंतर करायचं आहे, पण त्याआधी आपण क्रिस्टल टाकून घेऊया। आता सध्या मी तुम्हाला ग्रीन कलरचं पहिल्यांदा दाखवते। तर ग्रीन कलरसाठी आपल्याला या तारेतून अशी क्रिस्टल टाकला, पूर्ण फ्लॉवरच्या मध्यभागी आणायचा आणि तिथल्या तिथं आपल्याला अशी तार खाली घेऊन मोत्यांच्या असं अंगठ्याच्या सहाय्याने जाम पकडून आपल्याला असे 2-2 फ्लॉवर पकडून आपल्याला पॅक करायचं आहे आणि तार थोडी अशी खेचायची आहे। तार खेचल्याने काय होतं, हे असं हालत नाही, नाही तर असं ढिल्लं पडल्यासारखं वाटतं। पहा मी कसं करते आहे, एकदा तुम्ही माझ्या बोटाकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल हे कसं करायचं असतं एक्झॅक्टली। ठीक आहे, आता याच तारेतून आपल्याला इथे आपल्याला ह्याच्याभोवती एक रिंग तयार करायची आहे गोल्डन बीड्सची। त्यासाठी मी काय केलं, या तारेतून आपल्याला एक रिंग करण्यासाठी 7 ते 8 साधारण आपल्याला मणी लागतील, तर मी ते टाकून घेते। थोडेसे ते फिनिशिंग त्याची कशी असते, जॉईंट होतात कधी कधी मणी, तर आपण ते थोडंसं तोडून हे करू शकतो या पद्धतीने। आता काय करायचं, आपण स्वतःच एक अंदाज लावायचा की रिंग बसतीये का, नसेल तर अजून मला तर वाटतंय एखादा मणी ॲडिशनल अजून टाकावं लागेल, तर मग टाकून घ्यायचा असा।
ठीक आहे. आता मणी टाकल्यानंतर चेक करायचं पूर्णपणे. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं पूर्ण जुळवून घेतल्यानंतर आपल्याला अंगठ्याच्या साहाय्याने असं जाम पकडायचं आणि तिथूनच खाली अशी तार घ्यायची आणि 2 वेळा पुन्हा एकदा रॅप करून खाली तार आणायची. तार आणल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, फ्लॉवरच्या मागच्या साईडने पहा असं इथून आपल्याला तार एखाद्या ह्याच्यातून घालायची आणि ही जी तार आहे ही आपल्याला या बीड्समधून बाहेर निघली पाहिजे. उदाहरणार्थ आता अशी. ठीक आहे. आता एकदा बीड्समधून तार वर आली की तुम्ही कधी कधी असं घेणार, कधी असं. अजिबात तशी चूक करायची नाही. जिथून आपली तार वर आली आहे तिथंच आपल्याला त्याला असं खाली जाग्यावरती खाली घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, तार आपल्याला ॲडिशनल कुठेही दिसत नाही. दिसते नाही. असं आपल्याला 3 ते 4 वेळा इकडून 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 आपल्याला ह्याच्यावरती गोल्डन तार पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. तर मी तार पॅक करून घेते. आता पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी हे गोल्डन बीड्सनी फ्लॉवर असं बनवून घेतलं आहे. पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे फ्लॉवर बनवलेलं आहे ते आपल्याला याच्यावरती पॅक करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, हे मागचं हुक आधी काढून घ्यायचं. ही तार अशी सरळ करायची. आता लक्ष द्या बारकाईने, इथे त्याला असे बारीक बारीक होल असतात. त्याच्या एका ह्या होलमध्ये अशी तार पास करायची, बाहेर काढायची. तर आता आपल्याला इथं सेट करायचं आहे. हे अंगठ्याच्या किंवा बोटाच्या साहाय्याने असं फ्लॉवर जाम पकडायचं. आता ही जी खालून आपली तार आलेली आहे त्याला काय करायचं, एक्झॅक्टली अपोजिट दिशेला तार त्याच्या समोरच्या होलमध्ये टाकायची. म्हणजे काय होईल, तिकडून ती तार आपली बाहेर निघल्यामुळे अशी आणि वरती खेचायची, म्हणजे फ्लॉवरला पॅक होईल. आता हे थोडंसं तुम्ही अंगठ्याच्या साहाय्याने जाम पकडा आणि एखाद्या असं मोत्याभोवती गुंडाळून घ्या. आता काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं आपल्याला हे पॅक वाटेल थोडं. एकदा आपल्याला नॉर्मली एक पॅक झालं तर हालत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे आपण कशाही तार आता व्यवस्थित पॅक करता येईल. नाही तर सुरुवातीला कसं पॅक करतानाच आपल्याला ते थोडंसं एक स्ट्रेस असतो की हे हलणार. लूज पडलं की थोडंसं फिनिशिंगला इश्यू येतो. मग आता मी वरून तार घातली आणि या होलमधून खाली काढली. तुम्ही असं स्वतः करायला लागले ना प्रॅक्टिकली की तुमच्या लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीने असतं. खूप इझी वाटतं नंतर मग तुम्हाला एकदा चालू झालं की. आता इकडून तार आली आहे, सेम आपल्याला समोरच्या होलमधून वरती काढायची आहे अशी. थोडीशी मी तार सरळ करून घेते कारण ती वाकडी झाल्यामुळे वरती यायला थोडं हे होते, इश्यू येते. आता आली तारवर आली. असे खूप सारे इश्यू येत राहतात. ठीक आहे, आता खेचायचं. ही जी तार आली ही गोल्डन बीड्समधून वर आली आहे, म्हणजे आणखीनच चांगलं पॅक झाले. आपलं फ्लॉवर एकदम जाम झालं आहे. आपण हलवून पाहायचं. आपल्याला लूज थोडं जरी वाटलं तरी आपण आणखी त्याला पॅक करण्यासाठी असं पुन्हा 1-2 बीड्स पकडून तारा बाहेर काढून जिथं जिथं तुम्हाला होल एक मोकळा दिसेल ना तिथून तुम्ही तारा पास करून घ्या. आली का. आपल्याला आता कसं होतं, हे छोटे छोटे होल असतात. तारा पास करताना नेहमी आपल्याला असं वाटतं की हे बाहेर निघताना इश्यू वाटेल. काय करायचं, सरळ आपलं राऊंड नोज प्लायर घ्यायचा. सपोज जर तार तुमची अशी छोटीशी बाहेर आली असेल तर राऊंड नोज प्लायरने धरायचं आणि अशा पद्धतीने तार खेचायची. तर असं या पद्धतीने मी तारा थोड्या क्रॉस लाईननी वगैरे घालून अशा एकदम फ्लॉवर पॅक केला आहे.
असं हलवून पाहायचं, लूज झालं नाही पाहिजे। त्यानंतर आपण या पद्धतीने हुक लावून घ्यायचं। असं फ्लॉवर आलं पाहिजे। मी दुसरे फ्लॉवर बनवले आहे तर तुम्हाला मी दाखवते। असे आपले मोत्याचे फ्लॉवर बनले पाहिजेत कानातले। पहा कसे दिसते। सेम तुम्हाला मी वेगवेगळ्या कलरचे करून दाखवते। हे असे मी या पद्धतीने कानातले बनवून घेतले आहे। पाहू शकता खाली मी वेगवेगळ्या रंगाचे बनवून घेतले आहेत। त्याचबरोबर मी स्टोनमध्ये बनवले आहेत। हा लोटस स्टोन आहे, त्याला खाली सेम प्रकारे मणी आपण जॉईन केले आहेत। त्याचबरोबर आणखी एक दाखवते, या स्टोनमध्ये पिकॉक स्टोन म्हणतात। सेम आपण रिंग तयार करून घेतली, मध्ये एक गोल्डन बीड्सची रिंग टाकली आणि मध्ये स्टोन लावून त्याला आपण या स्टूडवरती असं नेहमीसारखं पॅक केलं इयरिंगच्या। असं हे आपण गळ्यातले जर पिकॉक सेट वगैरे केले तर त्याला आपण या पद्धतीने इयरिंग्स देऊ शकतो। तर या पद्धतीने तुम्ही मोत्याचे फ्लॉवर इझी घरी बनवू शकता। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।